नमस्कार, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण मुलांचं मराठी कसं इम्प्रूव्ह करायचं त्याबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे मुलांना स्टोरी रीडिंग करायला लावा. मराठी स्टोरी म्हणजेच मराठी गोष्टी मुलांना वाचायला लावा. त्यांना येत नसेल तर तुम्ही काय करू शकता की पहिली जी गोष्ट आहे ती तुम्ही रीड करायची आणि मुलांना ऐकवायची. ऐकवल्यानंतर मग त्यांना ट्राय करायला सांगायचं आणि जिथे जिथे ते अडकतील तिथे तिथे त्यांना तुम्ही हेल्प करा. स्टोरी रिडिंगमुळे काय होतं, मुलांना नवीन नवीन शब्द माहीत होतात. कुठे ते चुकत असतील, जोड शब्द असतील, वेलांटी वगैरे उकार सगळे त्यांच्या डोळ्याखालून गेले तर त्यांना ते समजतं की कधी काय यूज करायचं. लिहितानाही त्यांना त्याचा हेल्प होतो. त्यामुळे मुलांचं मराठी रिडिंग तुम्ही नक्की घ्या. आणि जर तुम्ही त्यांना असं स्कूलचा अभ्यास करायला सांगितलं तर ते जरूरच करणार नाहीत आहे. आणि त्यासाठीच स्टोरी रिडिंग हा पर्याय खूप चांगला आहे. मुलांचं स्टोरी रिडिंग करून घ्या, तुम्हाला त्याचा खूप सारा बेनिफिट मिळेल हे मी सांगते. आणि आज आपण एक स्टोरी रीड करणार आहोत, ती आहे बगळ्याची आणि आपल्याला त्याच्यामध्ये वेदांत हेल्प करणार आहे. चला तर पाहूया आता वेदू कसा रीड करतो आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पाहते की बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायचं विसरून जातात. तर तसं करू नका. सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेल आयकॉन हिट केल्यामुळे काय होतं की तुम्हाला जेव्हा पण आमचा नवीन व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि त्यामुळे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण आता बगळ्याची स्टोरी वाचणार आहे. स्टोरी नेम बगळा. तरुणपण निघून गेल्यावर म्हातारपणाचे दुःख अधिक जाणवते. म्हणजे तरुणपण म्हणजे यंग आपण जेव्हा असतो, त्याच्यानंतर जेव्हा आपण म्हातारं होतो तेव्हा आपल्याला जास्त दुःख जाणवतं. का ते पुढे सांगितलंय बघ, वाच. तरुणपणात जे मित्र मागे पुढे फिरतात, हात जोडून नमस्कार करतात, म्हातारपणात तेच मित्र दूर नजर चुकवत लांब जातात. म्हणजे ते बगळ्याचे जे फ्रेंड्स होते का, जेव्हा तो यंग होता, चाइल्ड होता, छोटा होता, तेव्हा त्याच्याबरोबर जे मित्र त्याच्याबरोबर मागे पुढे करायचे, फिरायचे, ते म्हातारपणी त्याच्यापासून दूर जाऊ लागले. का, वाच आता पुढे. हेच हाल बगळ्याचे होत होते. तरुणपणी तलावात मासे खेकडे पकडून तो खात असे. परंतु जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा तो शिकार करू शकत नव्हता. काय झालं, म्हातारा झाल्यावर तो काय करू शकत नव्हता? शिकार. हा. तलावाच्या एका कोपऱ्यात बसून तो रडत होता. नीट वाच. रडत असे. एके दिवशी एका खेकड्याने म्हाताऱ्या बगळ्याला रडताना पाहिले. स्पीक लाऊडली. त्याच्या मनाला खूप दुःख झाले. त्याने विचारलं, बगळे दादा, कसा आहेस तू? इथे एकटा पडून का रडत आहेस? अरे, कोणी विचारलं बगळ्याला? खेकड्याने. ओके. तो पण तरुण नव्हता. रीड. अरे, माझे दुःख कोणाला समजत नाही. फक्त तुलाच ते समजत आहे. आता तुला मी कसे सांगू की तलावाच्या आत राहणाऱ्या प्राण्यांवर येणाऱ्या संकटाचा विचार करून मी रडत आहे. तू काय म्हटला त्याला? खेकड्याला. खेकड्याला काय म्हटला की मी रडतो आहे कारण की तलावात जे संकट येणार आहे त्याची मला टेन्शन आलंय, त्यामुळे मी रडत आहे. हो, माहित आहे मामा, मी रोज तुम्हाला पाहतो. खेकडा कोणाला मामा म्हटला? याला म्हणजे कोण आहे हा? बदक नाही, बगळा. रीड. बस झाले बाचे.
भाचा म्हणजे तो त्याला मामा म्हटला ना, म्हणून तो म्हणतो बस झाले भाचे. काल मला देवानी सांगितले आहे की काही दिवसांतच या तलावाचे पाणी संपणार आणि वेट तलाव कोरडे पडणार आहे. तो काय म्हटला, काही दिवसात पाणी संपणार आणि तलाव काय होणार, कोरडा पडणार. तुला माहित आहे का, आपल्या सारख्या जीवाला आणि खूप पाणी खूप महत्वाचे आहे. पाणी सगळ्यांसाठीच महत्वाचं असतं की नाही. पाणी नसेल तर आपण एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. आता तूच विचार कर की या म्हातारपणात जेव्हा माझ्या मित्रांना राहू शकत नाही, आता तूच विचार कर की या म्हातारपणात जेव्हा माझ्या मित्रांना मरताना पाहीन तेव्हा माझे काय हाल होतील. तो काय म्हटला, म्हणजे पाणी नसल्यावर सगळे मरतील ना, मग त्यांना पाहून मला किती त्रास होईल असं बगळा म्हणतोय. मी ही लाईन परत एकदा वाचली. ओके, ठीक आहे. असे म्हणत असताना बगळा जोर जोरात रडू लागला. खेकड्याने ही गोष्ट ऐकली आणि तो घाबरला. तो लगेच पाण्याच्या आत गेला आणि मित्रांशी बोलला. मित्रांनो, भावांनो, कान उघडे ठेवून ऐका. या तलावाच्या किनाऱ्यावर वसलेला म्हणजे तिथं थांबलेला जो आहे ना म्हातारा, कोण येतो, म्हातारा बगळा आहे. त्याला देवाने दर्शन दिले आहे आणि सांगितले आहे की या तलावाचे पाणी काही दिवसांत सुकणार आहे. म्हणजे तलाव कोरडा पडणार आहे. तुला नाही, नीट वाच. तलाव कोरडा पडणार आहे जर आपण वेळीच जागे झालो नाही तर सगळे विनाकारण मरू. म्हणजे आपली चुकी नसताना आपण मरू, कारण तलावातलं पाणी सुकलं तर ते कुठे राहणार ना, म्हणून तो त्यांना असं सांगतोय. मरणाचे नाव ऐकताच सगळेजण थरथर कापू लागले. सगळ्यांनी मिळून त्या म्हाताऱ्या बगळ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे नवीन सर्ग नाही, नीट वाच. मार्ग सापडेल. नीट नवीन मार्ग सापडेल. राईट वाच. त्या बिचाऱ्यांना माहित नव्हते की बगळा चलाख आणि धूर्त आहे. व्हेरी गुड, वेल डन.